जगद्गुरु श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरु श्री पांडुरंग स्तोत्र श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री पांडुरंगाय नमः ओम नमो जीवदारा ओम नमो जी मयुरेश्वरा महामंगला अघमलधरा सर्वांग सुंदरा गणपती अंगी सिंदुराचे भूषण भाली शोभो मृगलांछन दोंदील तनुचे गजवदन दुर्वांकुर मस्तकी तू रिद्धी सिद्धीचा नायक मंगलदाता विनायक तू अपर्णेचा बालक मंगल माझे करावे हे सर्वांग सुंदरे सरस्वती तू शेतवसना आद्य ज्योती मम जीवाग्री करुण वसती स्तोत्र वदवी अमोघ तुझ्या कृपेचा महिमान आगळे आहे सर्वाहुन मुकाही वदे वेदांत ग्रहण पंगुल्यंघी पर्वता ऐशी तुझी गाजते कीर्ती प्रचिती दावी मजप्रती हे कविजनांचे ध्येय मूर्ती अंत माझा पाहू नको आता वंदन सद्गुरुराया श्रीरामदास सदया लेकरावरी करुण दया कोड कौतुक पुरवा आहे माता वंदू सिद्धिमंत जे क्षमा शांतीचे कोश सत्य जे कबीर अवतार साक्षात साई बाबा शिर्डीचे ज्यांचे घेता दर्शन पाप ताप पळेल दैन्य ते नरदेहधारी भगवान भगवतो म्हशी सर्वदा आता वंदू सज्जना तैसाच श्री गुरु वामना माता पितरा विद्वज्जना तैसेच अवघ्या भाविकांसी हे चंद्रभागा तटविहारा हे सच्चिदानंद सर्वेश्वरा हे चराचर व्यापका उदारा सर्वज्ञ विश्वपती हे केशवा केशीमर्दना हे माधवा मधुसूदना हे भक्तमान संरंजना हे भक्त मानस रंजना पांडुरंगा रुक्मिणीपते तू मत्स्य कच्छ वराह नरहरी वामन परशुराम अवतारी कृष्ण बौद्ध कलंकी या परी नाना रूप धरलीस जैसे जैसे भेटती भक्त तैसा तू नटसी अनंत वेदालाही नाही अंत ऐसा तुझा बापा नारायणा मत्स्य होनी शंखासुरा त्वा मर्दिले रमावरा दंतावरी धरिली धरा वराह अवतारी पांडुरंगे निज भक्त रक्षण्यासाठी स्तंभी प्रगटला जगजेठी हिरण्यकश्यपू उठी वधिला उदर विदारुन वामन होऊन बळीस त्वा घातले पाताळासी अभिमान होता क्षत्रियसी निवटला भार्गव रूपे तो दशग्रीव लंकानाथ कुंभकर्णादी इंद्रजित दशरथाचा होऊन सूत सोचे वेळी मर्दी येले कंस शिशुपाल वक्रदंता त्वावधिले कृष्णनाथा बौद्ध होनिया आता बसलास येथे भीमातटी करावया पतितोद्धार हा त्वदीय अवतार साचार कुंडलिके विटेवर उभे केले तुझ लागे जगदारंभापासून भक्त तुझे गाती गुण तू भक्त वत्सल परिपूर्ण ब्रीद गाजते पांडुरंगा प्रल्हाद कयाधू सुता पर्वतावरून लोटता त्या ठाई संरक्षिता तूच झालासी दीनबंधू सुधन्वा भक्त निर्वाण तप्त तैली टाकता जाण केलेस त्याचे संरक्षण महिमावानू कोठवरी शबरी भक्तणी प्रेमळ तिने उष्टे बदरी फळ अर्पण केले सोज्वळ भावचित्ती धरोनी त्या बदरी फळापती त्वासे विले रमापती रामायणी त्वदीय कीर्ती ही गायली वाल्मिके जटायू नळनीळ अंगदा त्वातारिले गोविंदा महाबळीसा आनंद कंदा केलेस कीरे चिरायू निजनामा महिमा अद्भुत दाविला तू जगतात शिळा राम नामांकित तरत्या झाल्या सागरी लंका घेतली वानारा हाती ऐसा तू प्रताप ज्योती हे रामचंद्रा रघुपती माझी उपेक्षा करू नको नंदगृही नंदनंदना अगम्य लीला नारायणा केल्यास गोकुळ वृंदावना गोप गोपी उद्धराया श्री यशोदा नंदराणी करिता संकष्टी व्रत जाणी तूच गणगाथा गाहोनी मोदक अवघे भक्षले जननीचा मोह हराव्या मुख पसरवनी देवराय विश्वरूप दाविले ते ठाया यशोदेसी विठ्ठले कालिया मर्दिला यमुना तिरी करनखाग्री धरले गिरी पेंद्याची पुरुषी भाकर परमादरे सेविलिस धनुस्स गोपगण
हरण करिता चतुरानन दुसरे तैसेच निर्माण केले आपल्या माय घालून हुंबरी रंजविल्या व्रजसुंदरी कुंज वना भीतरी षण्मासीची करुणी निशा भीमार्जुन युधिष्ठिर जे पंडू राजाचे कटमार त्यांचे सहाय्य निरंतर केले सखी कमलनाभा द्रौपदी पांडवांची कांता भीष्म शिबिराप्रती जाता पादरक्षा घेऊन अनंता गडी तियेसा झालासी सांडून पंचपक्वान्न विदुराचे सेविले कदान्न ते भक्तवत्सल दयाघन श्री मुरारी पुरुषोत्तम ध्रुव स्थापिला अढळपदा तू परम उदार गोविंदा भक्तांच्या वारीसा पदा दर्शन भावे श्रीहरी रामेळ पापराशी त्वा उद्धरिल्या ऋषिकेशी सुवर्णपुरी सुदाम्यासी निधरीस नारायणा अपरोक्ष ज्ञान भांडार उद्धवादी धले साचार मूळ येता अक्रूर मथुरे गेला स अधोक्षजा नाना मते नाना पंथ जरी जगती अस्तित्वात परी अवघ्यांचे सार सत्य एक तूच अससी निज भक्तांच्या संरक्षणा नाना रूपे कमलवदना धारण करुनी मनमाना पूर्ण केल्यास तयांच्या ज्यांना संमत शैवमत ते तुझ म्हणती उमानाथ वैष्णव वदती लक्ष्मीकांत यवन इलाही बोलती चष्मे जरी भिन्न भिन्न परिप्रकाशी न फरक जाण तैसा तू रुक्मिणी रमण वंद सेव सकलांसी क्षेत्रे अपार भूमीवरी परी अवघ्या ठिकाणी तू हरी विश्वनाथ होऊनी काशीपुरी पूजा घेसी भक्तांच्या तूच ओंकार केदार सोमनाथ सर्वेश त्र्यंबकराज कर्पूर गौर कृष्णेश्वर तूच पै महंकाल कालातीत तू मल्लिकार्जुन नागनाथ वैद्यनाथ गिरिजाकांत गोकर्ण रामेश्वर तूच पै अमृतवाहिनीचे तीर तू मोहिनी राज निर्धारी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी निज कृपये पूर्ण केलीस अयोध्या गोकुळ वृंदावनी तूच अससी चक्रपाणी आलास देवा द्वारकेहून डाकुरी भक्ता कारणे भीलवडी करवीर औदुंबर माहुरवाडी गाणगापूर येथे अत्रीचा होऊनी कुमर निज भक्तासी भेटसी मैलार मालेगाव जेजुरी मायाकांची व्यंकटगिरी ऐशा क्षेत्रा तुची हरी वससी अनंत रूपानी आ ब्रह्मस्तंभापर्यंत तूच एक रुक्मिणीकांत तूच सगुण गुणातीत माय बापा विठ्ठला घटटाच्या ठिकाणी तुझे अस्तित्व चक्रपाणी तूच अनंत होऊन जज्ञानिले आकार जडमूढ जीवा कारण तू देवा झालीस सगुण अनंत लीला दाऊन निज भक्तीसी लाविली हे रूपडे मनोहर गळा घवघवीत तुळसीहार सर्वांग श्याम सुंदर खटीधर करधरी येले पाय तळा शोभते वीट वरी आपण उभा नीट बहु आतुरते पाहे वाट आपल्या भक्तवरांची कासे पीत पितांबर मस्तकी शोभे मुकुट थोर दृष्टी गोजरी भाली कसते विराज पुष्प नाना जाती आपात देवा तुझा रुळती त्या बाजूला त्या केल्यामध्ये नाही तो एवढा किस टाकलाय सन्मुख उभा मारुती कर संपुटे जोडून पुंडलिके उपकार केला म्हणून तुझा लाभ झाला त्या पंढरी क्षेत्रा भला पांडुरंगे विठ्ठाबाई जय देवाची यासाठी वृंदावनी तू जगजेठी प्रगटोनी उठाउठी तदीय कांता जीवविली कबीराचा वेळ त्वा बाजारी गोपिला दर्शन तुलसीदासाला दिधले रामरूपान जनाबाईचे दळण दळले नामदेव व गृह शाकारिले पंचदामाजी स्तव भले धरिले रूप महाराचे निवृत्ती ज्ञानेश सोपान तुझे भक्त निर्वाण तूच एवळ पतित पावन जगत्रयी विठ्ठला मीराबाईस देता विष ते तू सेविलेस श्रीनिवास सहाय्य केले विशेष भक्त चोख्याचे नारायणा जुनागडीचा नरसी मेहता नागर ब्राह्मण तत्वता त्याच्या मुलीस आहेर नेता तूच झाला पांडुरंगा पिपाजी नानक सुरदास तुझा आवडती विशेष सजीव केले कमालास आपल्या कृपा प्रसादे तेर ढोरकीचा कुंभार भक्त गोरोबा महाथोर त्या कीर्तने फुटती कर थोटेपण हरपले न कळता मांजरीची पिल्ले आव्यात जळाली साची तै राखा कुंभाराची बाणी राखिली तीन बंधो सोनिया माळ्यावरी पाखरे राखिले श्रीहरी अरण्य ग्रामाभितरी भक्त सावत्या कारणे गरुडावरी बैसून लहुळ केले सप्रयाण ज्ञान कथोनी समाधान केले कुर्मदासाचे
तुकोबाचे अभंगासी रक्षिले इंद्रायणीसी साधू शेख महम्मदास श्रीपुरी तू भेटलास कानोपात्रा भजन करिता त्वा उद्धरिले अनंता धामण गावचे बोधला करता अनंत लीला केल्यास भक्त संतोबा पवार यात्रेस येता साचार चंद्रभागे सालापूर तै मगर झालासी ऐशा अनंत भक्ताप्रती त्वा तारिले श्रीपती तुझ वानिता निश्चिती वेदचारही भागले पार तुझ्या स्वरूपाचा कोणाने लागला साचा मग तेथे दासगणूचा पाळ काय अधोक्षजा हे कमल नाभा हे कमलाकांता मनमोहना कालिया कालमर्दना कारुण्य सिंधू केशवा गोपप्रिय गोपरंजना गोकुलवासी दयाघना गोवर्धनोद्धारणा गोरक्ष गोविंदा हे शेषशयना श्रीधरा सर्वसाक्षी सर्वेश्वरा सर्वज्ञ श्यामसुंदरा क्षीराब्धिवासा जगत्पती हे पंढरीशा पांडुरंगा पापमोचना प्रपतुंगा पांडुप्रिया श्रीरंगा पाठ माझी राखणे तू जगद्वंद्य जगदाधार तू जगच्चालक जानकीवर अजात शत्रू प्रिय कर हे अधोक्षजा तूच की हे पांडुरंगा विठाबाई अंत माझा मोहीन पाही निज चरण दावी ठाव देई या अनाथ गुणकारणे जननी जनक त्राता पाता तूच एक पंढरीनाथा ओंकार रूपानंता पायदावी मज लागी तुझे पूजन साहित्य आणू कुठून तुझे कराया पूजन साहित्य आणू कुठन तुझ्या व्याप्ती वाचून वस्तू नुरली नारायण आता हे घननीळ प्रेमाश्रू माझे हेची जल तेणे तव पदे सोज्वळ प्रक्षालीन पांडुरंग चंदन माझी येथे भक्ती मी तुझ लावितो रमापती मरूप सुमनाप्रती मान्य करी रे मायेचा प्राणदीप क्रोधा कर्पूर साक्षेप जाळून तुझ ओवाळीतो त्वन्नाम हे पक्वान्न त्याचा दावितो नैवेद्य जाण तो सेवोनी तुष्टमान भावे तुवा पांडुरंगा प्रार्थनापूर्वक नमस्कार तुझ मी करतो वरचेवर करी करुणेची पाखर देवादी देवा मजवरी माझी इच्छा पुरवणे अशक्य नाही तुझ कारणे दारी मी घेतले धरणे आता परते लोटू नको पापताप आणि दैन्य माझे करा अवघे हरण चिंता तुर माझे मन न राहो देवा कदापि सदा असावी आनंद वृत्ती भजनी तुझ्या राहो प्रीती क्लेश नुपजे कदाचित्ती कवणाचाही पांडुरंगे नरदेसिया जाऊन तुझा दास वाया धावण्या धाव पंढरी राया निष्ठुर कदा होऊ नको जे माझे भाषण ते देवा तुझे भजन तैसे हिंडणे फिरणे जाण प्रदक्षिणा माय बापा मीही नदीन अज्ञानी परिसंग्रहा ठेवी चक्रपाणी तुझ्या पदरी बांधलो जाणी आता न बरे वाईट म्हणे माझे काही अशुभ होता तुझे नाव जाईल समर्था पांडुरंगा रक्मणीकांता याचा विचार करावा लेकराची अवघी आळ माता पुरवितो तत्काळ तैसा तू हे घननीळ कोड माझे पुरविते हो सज्जनांचा उद्धार केल्यानं नवल साचार मज सारिखा पापागर उद्धरिल्या होय कीर्ती तू धरिले नामाभिधान आपणासी पतित पावन याचे करोनी स्मरण उद्धार करा लवलाही देवा तुझे करिता स्मरण नारद तुंबरे धरले मौन शेषही भागला जाण सहस्रमुखे असून ऐसा तू अनिर्वाच्य अचिंतन सर्वसाक्षी रुक्मिणीकांत सर्वाज्ञ सर्वातीत ओम नमोजी विठ्ठला हे सर्वेश्वरा गणधामा हे महामंगला पूर्णकामा संतजनांच्या विश्रामा पांडुरंगा माझे आई या स्तोत्रास देईवर की जो पठण करील निरंतर त्याचे करावे त्रितापतूर सगुण भेटी देऊन या स्तोत्र भावे वाचिता नित्य बद्धही होतील मुक्त धनहीन श्रीमंत होतील विठ्ठल कृपेने द्विपुत्रकासी संतान होईल याचे केल्या पठण भावे करिता संरक्षण भूतबाधा निमेल पै आरोग्य होईल रोगी यासी हे पांडुरंग स्तोत्र जपल्यासे अल्पायु जीवासे शतायुत्व होईल हे स्तोत्र केवळ पंढरी वर्ण्य विषय हा श्रीहरी उभा अक्षर विटेवरी पद्मरचना श्री चंद्रभागा पारायण हीच वारी करा अत्यादरे निर्धारी भक्ती पताका स्कंदावरी घेऊन या भाविक निश्चय हा पुंडलिक भेटवीर वैकुंठ नायक या अवघ्यासी हा भाक समर्थ साई बाबांची साधारण नामा संवत्सरी शके 1832 श्रावण मासी सोमवारी वत्य पक्षाचे दशमीस पूर्ण झाले हे स्तोत्र महेक्षेत्र पंढरीत दामू
दामू नामे मदीय शास्त्र लेखक यासी झाला स्वस्ती श्री पांडुरंग स्तोत्र भावे वाचितो भाविक भक्त त्याचे अवघे पुरोत हेत हेची इच्छी दासगणू श्री रुक्मिणी पांडुरंगार्पणमस्तु शुभं भवतु श्रेयस्तु पुंडलीक वरदा हरी विठ्ठल सीताकांत जय जय राम नमः पार्वती पते हर हर महादेव श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु शांत आहे शांत आहे पहिल्यांदाच ऐकलं. हा मी हा, पण सुंदर पहिल्यांदा आहे. हो आवडलं म्हणून सुंदर आहे, सुंदर आहे. आवडलं नाही. सगळ्यांना. कल्पनाताई हा म्हणू का मी? हा म्हणा हरकत नाही. नाही तर आधी उज्ज्वलाताई म्हणतायत. हा उज्ज्वलाताईंना म्हणू देते. ठीक आहे उज्ज्वलाताई. चालेल. पूर्ण म्हणून त्या- नाही पण मग असं होईल. हा हॅलो हॅलो. वेळ पुरणार नाही म्हटलं. शिवमहीम हॅलो. 21 मिनिटं हा, तरी म्हणायचंय लागतील का मग? किमान त्याला. अच्छा मग आपण नंतर घेऊया ताई. हा आज आता गोबारसच्या निमित्ताने यांचं ताईंचं आहे उज्ज्वला बरं ताईंचं. बरं ठीक आहे ठीक हा 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 हम्म. चालेल. करू उज्ज्वला का ताई? सुरुवात हा. ताई? हो 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 हा चालेल. चढे शिंपिता अंगणी गोमयाचे वरी रेखिता दिव्य गोपद्मसाचे जिच्या पाऊले सौख्य लाभे घराला नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला जिच्या गोमयाने धरा सारवावी घराची कळा अंगणालाच ठावी करी पुष्ट जी शेतकीच्या मृदेला नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला जिचा स्नेह पानावला रे म्हणोनी मुदे चाखितो हे दही दूध लोणी सवे पोषिते लेकरा वासराला नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला हवी अग्नीला आहुती गोघृताची हवी पाक कर्मा शुभा गोमयाची सवे तोषवी अग्नि वैश्वानराला नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला खरे नत्र गोमूत्र तारी मृदेला करी दूर व्याधी अशा औषधीला तिच्या प्राशिता देहही शुद्ध झाला नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला स्वये रक्षिली भार्गवे कामधेनु तया गोकुळीची कथा कायवानु जिने दाविली लागवी कृष्ण लीला नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला जिला गांजिता दंडिन्या ते कसाई करारी शिवाजी करी खड्ग घेई प्रतिपाळने भूप प्रख्यात केला नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला नसे गाय ही मायया भारताची करारे त्वरा शीघ्र गोरक्षणाची यदर्थी सुटे धाक गोहिंसकाला नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला गोमाता शुभदा अखंड वरदा जी कामदा भाग्यदा सांगावी अवधूत दत्त असती मार्गी जियेच्या सदा वाक्पुष्पी महिमा तिच्या सुवदनी गोग्रास हा अर्पिला गोपद्मी परिदत्त दास अलिवत मौनावला भाळला गोमाता की जय. शांत आहे छान. काल द्वादशी म्हणून मुद्दाम म्हणायचं होतं तुम्हाला. छान म्हणलं. हे पण टाकून द्यायचे ग्रुप वरती. हो हो टाकून द्या ताई. कल्पनाताई स्मिताताई चोपडे आलेले आहेत का? स्मिताताई आलेल्या आहेत का चोपडे? नाही ठीक आहे. कल्पनाताई म्हणा आता. 20 मिनिटं आहेत तुम्हाला म्हणू शकतात. हॅलो. हा हॅलो. हा म्हणा ताई. श्री गणेशाय नमः. श्री पुष्पदंत उवाच महिम्न पारन्ते परमविदुषो यद्सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच्य सर्व स्वमतिपरिणामावधि गृणन्
ममापेशस्तोत्रे हरनिरपवादः परिकरः अतीतपन्थानं तव च महिमा वाङ्मनसयोर् तदद्वावृत्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कतिविधगुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः मधुस्फीता वाच परममृतं निर्मितवतस्तव ब्रह्मन् किं वा अपि सुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवता पुनामित्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता तवैश्वर्यं यत्तज् जगदुदयरक्षा प्रलयकृत् त्रयी वस्तु व्यस्तं तिसृषु गुणभिन्नासु तनुषु अभव्यानामस्मिन् वरद रमणीयां रमणीं विहन्तुं व्याक्रोशिं विदधद इहैके जडधिया किमिह किङ्काय सखलु किमुपायस्त्रिभुवनं किमाधारो दाता सृजति किमुपादान इति च अतर्कैश्वर्ये त्वयि यनवसरदुस्तो हतधियः कुतर्कोऽयं काश्चिन् मुखरयति मोहाय जगतः अजन्मानो लोका किममवयवन्वन्तोऽपि जगताम् अधिष्ठातारं किं भववीरनादृत्य भवति कुर्यात् भुवनजननेकः परिकरो यतो मन्दास्त्वां यमरवरसंशेरतैमे त्रयी साङ्ख्यं योग पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदपथ्यमिति च रुचीनां वैचित्र्या दृजकुटिलनानापथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णवैव महोक्षखट्वाङ्गं परशुरजिनं भस्मफणिनः कपालं चेति यत् तव वरदतन्त्रोपकरणं सुरास्तां तां वृद्धिं ददति च भवद्भ्रूप्रणिहितां न हि स्वात्मारां विषयमृगतृष्णा भ्रमयति ध्रुवं कश्चित् सर्वं सकलमपरस् परोक्षये समस्तेऽपि तस्मिन् पुरमथनतैर्विस्मित इव स्तुवञ्जीरेमित्वान् न खलु ननु दृष्टा मुखरता तवैश्वर्यं यत्नाद् यदुपरिविरिञ्चो हरिरधः परिच्छेतुं याता वनलमनलस्कन्धवपुषः ततो भक्तिश्रद्धा भरगुरुगुणभ्यां गिरीशयत् स्वयं तस्ते ताभ्यां तव किमनवरवृत्तिर्न फलति अयज्ञादापाद्य त्रिभुवनमवैरव्यतिकरं दशास्यो यद्बाहुन् अभृतरणकण्डूपरवशान् शिरपद्मश्रेणी रचितचरणाम्भोरुहबले तिरायाद्वद्भक्ते स्त्रीपुरः विस्फुरितमिदम् अमुष्यत्वत्सेवा समधिगतसारं भुजवनं बलात् कैलासेऽपि वदति वसतौ विक्रमयतः अलभ्या पाताले यलसचलिताङ्गुष्ठशिरसि प्रतिष्ठा त्वय्यासीत् ध्रुवमुपचितो मुह्यति खलः यदृद्धि सूत्राम्णो वरद परमोच्चैरपि सति मदश्चक्रे बाण परिजन विधेयत्रिभुवनः न तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरी त्वच्चरणयोर्न कस्याप्युन्नत्ये भवति शिरसत्वय्यवनतिः अकाण्ड ब्रह्माण्ड
क्षयचकितदेवासुरकृपा विधेयस्या सिद्ध्यस्त्रिनयनविषं संवृतवतः सकल्माषकण्ठे तव न कुरुते न श्रियमहो विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गव्यसनिनः असिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखः स पश्यन्नीशत्वाम् इतरसुरसाधारणमभूत् स्मर्तव्यात्मा न हि वशिषुपथ्यपद्भवः महीपादाघातात् व्रजति सहसा पदं विष्णुर्भ्राम्यत् भुजपरिगरुग्णग्रहगणं मुहुर्द्योतस्या यनिधृतजटा ताडिततटा जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव वियद्व्यापी गणगुणितफेनो प्रवाहाराय वृषतलघुदृष्टशिरसि ते जगद्वीपाकारं जलधि वलयं तेन यनेनैवोन्नेयं धृतमहिमदिव्यं तव वपुः रथक्षोणीयन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरतो रथांगे चंद्रार्को रथचरणपाशरयति विधोऽस्तेकोऽयं त्रिपुरतृणमाडम्बरविधिर्विधेये क्रीडन्त्यो न खलु परतन्त्रा प्रबुधियः हरिस्ते साहस्रं कमलबलिमाधाय पदयोर्यदेकोने तस्मिन् निजमुदहरनेत्रकमलं गतो भक्त्युद्रेक पद्मसौ चक्रवपुषा त्रयाणां रक्षायै त्रिपुरहरजागर्ति जगतां ततो सुप्ते जाग्रत् प्रफलति पुरुषाराधनमृते स्वां सम्प्रेक्ष्य क्रतशुफलदा प्रतिभुवं श्रुतो श्रद्धां बद्ध्वा दृढपरिकर कर्म सुजनः क्रिया दक्षो दक्ष क्रतुपतिरधीशस्तनुभृता वृषीणामातिजं शरणदसदस्यासुरगणा क्रतुभेषत्वतत् क्रतुफलविधानव्यसिनो ध्रुवं कर्तुं श्रद्धा विदुरमभिचाराय हिमका प्रजानाथं नाथ प्रसवमभिगं स्वां दुहितरं गतं रोहिद्भूतां रिरमयुषु मृष्यस्य वपुषा धनुष्पाणेर्यातं दिवमपि सपत्राकृतममुं त्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरवसः स्वलावण्याशंसा द्रुतधनुषमन्नाय तृणवत् पुरं प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथनपुष्पायुधमपि यदि स्त्रीणं देवी यमनिरतदेहार्धघटना दवैति त्वां मद्धा बत वरदमुग्धा युवतयः श्मशानेष्वा क्रीडा स्मरहरपिशाच सहचरा चिताभस्मल्लेप स्रगपि नृककोटि परिकरः अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मङ्गलमसि मनः प्रत्यक्चित्ते सविदमवधायात्तमरुतः प्रवृषद्रोमाण प्रमदसलिलो सङ्गीतदृशः यदा लोक्यालादं हृदयिव निमज्जामृतमये ददन्त्यन्तस्तत्तं किमपि यमिनस्तत् किल भवान् त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवस्त्वमापस्त्वं व्योम त्वमधरणिरात्मा त्वमिति च परिच्छिन्नामेवं
त्वयि परिणता बिभ्रतु गिरं न विद्वस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्त्वं न भव त्रयीं तिस्रो वृत्तिस्त्रिवसुरा अकाराद्ये वर्णे स्त्रिभिरभिदधत्तीर्ण विकृति तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः समस्तं व्यस्तत्वं शरणदगुणात्योमिति पदं भवः शर्वो रुद्र पशुपतिरथोग्रस्सः तथा भीमेशाना विधियदभिधानाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देवश्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने विहत नमस्योऽस्मि भवते नमो नेदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो नमक्षोदिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयाविष्ठय च नमो नमः सर्वस्मै नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः बहुलरजसे विश्वोत्पत्तो भवाय नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः पदे निस्त्रैगुण्ये शिवा इति चकितमन्दी वरदचरणयोस्ते वाक्यपुष्पोपहारम् समस्यात् सिन्धुपात्रे सुरतरुवरशाखा लेखनी पूत्पत्रमूर्तिः लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानाम् ईशपारन्न याति असुरसुरमुनीन्द्रैरर्चितस्येन्दुमौलेर्ग्रथितगुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य सकलगणवरिष्ठा पुष्पदन्ताभिधानो रुचिरमलगुरुते स्तोत्रमेतच्चकार अहरहर नवद्यं दुर्जटे स्तोत्रमेतत् पठति परमभक्त्या शुद्धचित्तपुमान्य स भवति श्लोके रुद्रतुल्यस्तथात्र प्रचुरतरधनायो पुत्रवान् कीर्तिमांश महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुति अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरो परं दीक्षादानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिका क्रियः महिम्नस्तव पाठस्य कलां नार्हति षोडशीम् कुसुमदशन नामा सर्वगन्धर्वराज शिशुशशिधर मौलेर्देवस्य दासा सखलु निजमहिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात् स्तवनमिदमकार दिव्यं महिम्न सुर पूज्यं स्वर्गमोक्षैकहेतुं पठति यदि मनुष्य प्राञ्जलिर्नान्यचेताः व्रजति शिवसमीपं किन्नरे स्तूयमान स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम् आसमाप्तम् इदं स्तोत्रं पुण्यगन्धर्वभाषितम् अनौपम्य मनोहारी शिवमीश्वरवर्णनम् इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदा शिवः तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः सर्वपापविनिर्मुक्त शिवलोके महीयते श्रीपुष्पदन्तमुखपङ्कजनिर्गतेन स्तोत्रेण किल्बिषहरेण हरप्रियेण कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेश इति श्रीगन्धर्वराज
पुष्पदन्तकृतं शिवमहिम्न स्तोत्रं सम्पूर्णम्. छान म्हटलं ताई, खूप छान म्हटलं. खूप छान ताई, सुंदर अगदी. सुनबाईंच्याकडून घेतली संथा. हो, अच्छा. तुमचा व्हिडिओ सुनबाई थोडासा हे म्हणते होत ती, होता म्हणून मी ऑफ करून सुनबाई टाकला शेवटी. नेहमी म्हणती म्हणून मग तिच्याकडून संथा घेतली आणि म्हटलं म्हणूया आपण असं म्हणून. नाही, खूप छान अगदी. धन्यवाद, तुम्ही संधी दिली. आणि अरे पहिल्यांदाच म्हटलं मी, आणि घरी नाही, म्हणते छान. तिच्याकडून शिकले पहिल्यांदा पण आपलं वाटलंच नाही, खूप छान म्हणलं उलट. तिच्याकडून संथा घेतली, तिला म्हणून दाखवलं आणि मग म्हटलं आता इथे म्हणूया, असं झालं. आपण अजून एक गाणं घेऊयात कारण 3 मिनिट आपल्याकडे आहेत. होय काय? अनिताताई चौधरी आज श्रीपाद श्री वल्लभांची हे काय सिद्धमंगल स्तोत्र म्हणणार आहेत त्या. हो ताई, हो. हा, म्हणू म्हणा. का? हो हो, म्हणत आहे. हो हो हो. 2च मिनिटाचं आहे. चालेल, आज श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार दिन आहे, म्हणून मग मी म्हटलं आज म्हणूया. बरं. तुमचा व्हिडिओ ऑन. सिद्धमंगल. हा, व्हिडिओ चालू ठेवा. म्हणा. एक हा, वेळ परत पुरणार नाही आपल्याला. मी तसंच म्हणते ताई, व्हिडिओ ऑनलाईन. म्हणा, हरकत नाही ते, वेळ कमी आहे. हा. हो, वेलकम. श्रीमदनंता श्रीविभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंडा श्री विजयी भव, श्री विद्याधरी राधा सुरेखा, श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बाप नारित श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सवित्र काटक चयन पुण्य फला भारद्वाज ऋषि गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, दो चौपाती देव लक्ष्मी धन संख्या बोधित श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, पुण्य रूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्य फल संजाता, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सुमती नंदन नर हरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, पीठिका पुर नित्य विहार मधुमती दत्ता मंगल रूपा, जय विजयी भव दिग्विजयी श्रीमदखंड श्री विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. जय श्री कृष्ण.